या तालुक्याचे भाग्यविधाते आणि आमच्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्यांनी आम्हाला राजकारण काय आहे शिकवलेलं आहे, कैलासवासी वल्लभशेठ बेनके साहेब, ज्यांच्यामुळे मी मुंबई सारख्या शहरामध्ये एक सर्वसामान्य घरातला मुलगा आज इथपर्यंत पोहोचला। ते साळवाडी गावचे सुपुत्र आणि या लोकांचे सगळ्यांचे परिचित असलेले कैलासवासी लोकनेते पांडुरंग काळे साहेब, गेले 23 वर्ष ज्यांच्या बरोबर मुंबई सारख्या शहरामध्ये जेव्हा आम्ही काम करत होतो आणि कुठलंही काम जर असलं तर त्यांच्याकडे जाता येता आम्हाला आनंद वाटायचा। ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांनाही अभिवादन। आज खरं तर एवढा आनंद होतोय की ज्यांच्यामुळे आम्हाला राजकारण कळलं, त्याच व्यक्तीच्या मुलासमोर ज्यांनी ह्या तालुक्याचं अतिशय चांगलं नेतृत्व केलं, ते सन्माननीय आमदार अतुलशेठ बेनके साहेबांच्या समोर आज बोलायला मिळतंय। या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे परममित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय तालुकाध्यक्ष विकासजी दरेकर आणि ज्यांच्यासाठी आपण आलेलो आहोत ते बोरुई बुद्रुक घोडद या गटाच्या ज्यांचं नवनिर्वाचित म्हणून जिल्हा परिषद सदस्य झाल्या त्या सौ कल्पनाताई वैभव शेठ काळे, पंचायत समितीच्या गणामधून विजयी झालेले सन्माननीय थोरातजी, ज्यांचा थोडक्यातच विजय गेला त्या सन्माननीय बडेताई, आणि सुरुवातीला 27 वर्षापूर्वी जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा ते आमच्या लहान होते, पण आज वडिलांचा वारसा ज्या जोमाने करतायत ते सन्माननीय वैभव शेठ काळे, दुसरे विपुल शेठ काळे, आणि ज्यांच्यासाठी आम्ही निवडणूक लढलो त्या श्रीमती सुजाताताई काळे। आज पहिल्यांदा या बोरी बुद्रुक घोडद यांच्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की ज्या पद्धतीने तुम्ही जो विश्वास कल्पनाताईंच्या वरती दाखवलेला आहे तो विश्वास नक्कीच ते सार्थ करतील। सुरुवातीला मी जरा माझी थोडीशी ओळख सांगतो। मी या जुन्नर तालुक्यातलाच, पण आर्वी गाव हे माझं गाव आहे आणि मुंबई सारख्या भांडूप शहरामध्ये 1999 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी काम करत होतो। मला जर शोधलं असेल तर ते कैलासवासी पांडुरंग काळे साहेबांनी शोधलं, कारण ज्या विभागामध्ये मी राहत आहे त्या विभागामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या पक्षाचं प्रभुत्व होतं आणि तिथे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं घड्याळ घराघरामध्ये पोहोचवण्याचं महत्वाचं काम जर कोणी केलं असेल तर लोकनेते पांडुरंग काळे साहेबांनी केलं। आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना भविष्याची आम्ही काही चित्र दाखवली होती आणि 2002 मध्ये जेव्हा आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली तेव्हा आमच्याच काही माणसांनी गद्दारी करून आमचा तो गुलाल त्यावेळेचा आम्ही उधळला नाही। पण कुठे ना कुठेतरी चांगलं असतं अतुल शेठ, नियती आम्हाला साथ देते। आज तोच गुलाल त्यांच्या सुनबाईच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी उधळला म्हणून तुमच्यासाठी मी अभिनंदन करतो। कारण आम्ही सोपं बघितलं होतं की कैलासवासी पांडुरंग काळे साहेबांना नगरसेवक नाही तर कुठेतरी एका चांगल्या पदावर करायचं, पण तो राजयोग नव्हता। पण तो राजयोग आज वैभव शेठ काळे आणि विपुल शेठ काळेंच्या माध्यमातून आज कल्पनाताईंच्या पायगुणाने आलेला आहे आणि त्याला सर्वस्वी जर कोणी केलं असेल नेतृत्व तर ते म्हणजे आदरणीय आमदार अतुल शेठ यांनी केलेलं आहे। कारण उमेदवाराची निवड सुद्धा फार महत्वाची आहे। त्या दिवशी 2 दिवसापूर्वी आदरणीय आमदार साहेबांच्या बंगल्यावरती ज्या आमदार साहेबांनी जे भाषण केलेलं आहे ते खरंच भविष्याची नांदी आहे। आणि मी इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की आदरणीय अतुल शेठचा उल्लेख करत असताना माझी आमदार अजिबात करू नका, कारण आजही माझ्या दृष्टिकोनातून आमदार म्हणजे जर कोण असेल तर ते म्हणजे अतुल शेठच आहे। कारण हा वल्लभ शेठचा वारसा आहे। वल्लभ शेठ सरांची काम करण्याची जी पद्धत आहे तीच पद्धत आदरणीय आमदार साहेबांनी केलेली आहे। आणि आमदार साहेब तुम्ही त्या दिवशी बोललात अतिशय सुंदररित्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना फार महत्वाचं मार्गदर्शन आहे। आज मी मुंबई सारख्या शहरामध्ये शरदचंद्रजी पवार पक्षाच्या गटाच्या विक्रोळी तालुक्याचं काम करतोय, पण
आदरणीय दादा गेले आणि काही स्वप्न आमची थोडीशी गेली, पण मला एवढा आनंद वाटतोय की अतुल शेठच्या माध्यमातून तो विश्वास जो अजितदादांच्या माध्यमातून होता, तोच विश्वास मला आता या अतुल शेठच्या माध्यमातून दिसतोय. आणि ते नेतृत्व हे भविष्याला येणार आहे आणि त्याला साथ आमच्या ह्या कल्पनाताई नक्कीच करतील. पण मगाशी गाडगे साहेबांनी सांगितलं की वैभव शेठने काय केलंय. हे वैभव शेठने तर केलेलंच आहे, पण त्याची ती जमीन जी कोणी नांगरली असेल तर ती म्हणजे कैलासवासी लोकनेते पांडुरंग काळे साहेबांनी केलेलं. कारण काळे साहेबांनी या राजकारणामध्ये कोणाकोणाचे काय 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 ऐकलेले आहेत. प्रवीण दहीतुले साहेब राजकारणामध्ये ते सांगायचे, अरे असं होतं, पण लक्ष ठेव, एक ना एक दिवस ही जनता माझ्यावरती गुलाल उधळेल. मी जरी नसलो तरी माझ्या घरातला कोणी ना कोणीतरी असेल. आणि ते खरं झालेलं आहे. ते बघत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फार मोठा आनंद होत आहे. काय सांगावं, आज जर ते पांडुरंग काळे साहेब इथे जर असते तर आज प्रत्येकाच्या गळ्यात बरोबर त्यांनी मिठी मारली असते. एवढा हा उत्साहवर्धक माणूस होता. आणि त्यांचे हे उत्तरदायित्व करण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे. खरं तर अनेक वर्षानंतर मी इथे आलो. इथे दिनकर काळेजी आहेत, उमाजी काळेजी आहेत, पण त्यांचं जे काही माझ्यावरती जी पुण्याई आहे, मी एक सर्वसामान्य 10x18च्या रूम मध्ये राहणारा, कोणतीही राजकीय परिस्थिती पार्श्वभूमी नसलेला हा तरुण आज 27 वर्षाच्या मेहनतीने आज इथपर्यंत पोहोचलेला आहे. कारण मला तो दिवस आजही आठवतोय. कारण राष्ट्रवादीची स्थापना करत असताना कुठे ना कुठेतरी असं वक्तृत्व पाहिजे असेल, ते हेरलं. मग त्यांनी मला पहिल्यांदा कोणाला नेलं असेल तर वल्लभ शेठकडे नेलं. हा आपल्या जुन्नरचा आहे, त्याला करायचं आहे. एवढं त्यांना जे चांगलं आहे ते नेण्याची काम करण्याचं सुरुवातीचं काम आदरणीय पांडुरंग काळे साहेबांनी केलेलं आहे. आणि वल्लभ शेठ सांगायचे, अरे तू माझ्याकडे प्रचाराला, आम्ही प्रचार केलेला आहे. आणि आज खरंच त्यांची आणि काळे साहेबांची आठवण येते आहे. पण ती आठवण जरी आली तरी त्यांचं सगळं जे काही काम आहे ते वैभव शेठ आणि अतुल शेठ भरून काढल्याशिवाय राहणार नाही, एवढा मला विश्वास आहे. आणि कल्पनाताईंबद्दल काय सांगायचं आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषापाठी एका स्त्रीचा हात असतो. पण आज इथे जरा आम्ही उलट बघतोय, एका यशस्वी स्त्रीपाठी एका अशा थमक्या पुरुषाचा हात आहे. म्हणून जरा वैभव शेठसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जनतेने शिंदेताई जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे. हे सत्कार समारंभ तर होतच राहतील, परंतु राजकारणाची आज काय गत झालेली आहे, त्या राजकारणावरतून सर्वसामान्य लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे. तो विश्वास आपल्याला पुनर्स्थापित करायचा आहे. त्यासाठी आदरणीय आमदार अतुल शेठ बेनके साहेबांच्या नेतृत्वाखाली जे म्हणून आपल्याला काम करता येईल ते आपण नक्कीच करावं, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व मंडळींचं मनापासून कौतुक करतो. आणि जाता जाता सांगतो, आठवलं कोणाची बायको उभी होती, कोणाची सून उभी होती, पण तुम्ही बायकोला मत नाही दिलं, सूनला मत नाही दिलं, पण एका चांगल्या कर्तव्यदक्षेला महिलेला मत दिलं. म्हणून आज आमच्या कल्पनाताई जिल्हा परिषद सदस्य झालेल्या आहेत. आणि ही जाणीव कल्पनाताई नक्कीच ठेवतील, एवढा आशावाद मी या ठिकाणी ठेवतो. मी माझ्या वतीने कल्पनाताईंना, आमच्या मुळे पाटील कुटुंबियाच्या वतीने, सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत, खासदार सन्माननीय संजय दिना पाटील साहेबांच्या वतीनेही भरभरून शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा कल्पनाताई सांगतो आणि वैभव शेठ सांगतो आणि विपुल शेठ सांगतो की आदरणीय आमदार साहेबांचं हे नेतृत्व येणाऱ्या 2029 मध्ये आपल्याला पुन्हा एकदा विधानसभेवरती पाठवायचं आहे. हा निर्धार करून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.